नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत 90s किड्स फेवरेट मसाला समोसे। हे समोसे बनवायला खूप सोपे आहे। आता सर्वांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मसाला समोसे बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेऊ शकता। त्यानंतर अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी लाल मिरची पावडर घेण्याचं हेच कारण आहे की याला तिखटपणा कमी असतो आणि रंग पण छान येतो। चवीनुसार मीठ, 2 चम्मच ऑइल, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच चाट मसाला, इथे 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता आपल्याला मसाला समोसे बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे। त्यासाठी एक बाउल घेतला। आता यामध्ये आपण रवा ऍड करून घेऊया। आता या स्टेजला मीठ ऍड करायचं। इथे अर्धच मीठ ऍड करून घेऊया। नंतर आपण सीझनिंगला पण मसाले आणि मीठ पण ऍड करणार आहोत। त्यासोबतच 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची। त्यानंतर हळद ऍड करून घेऊया। आता या स्टेजला बेकिंग सोडा ऍड करून घेऊया। आता हे सर्व साहित्य चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। आता इथे तयार झालेल्या सर्व साहित्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन ऍड करून घ्यायचं आहे। एकदा तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चम्मचच्या साहाय्याने, म्हणजे हाताला चटके वगैरे बसणार नाही। आता आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करूया, म्हणजे रव्याला व्यवस्थित तेल लागले जाईल। आता तुम्ही बघू शकता तिथे ऑइल व्यवस्थित लागलेलं आहे रव्याला। आता आपण रवा भिजवून घेऊया। इथे आपल्याला घट्ट डो बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी कोमट पाण्याचा यूज करायचा, थंड पाणी घ्यायचं नाही, म्हणजे रवा व्यवस्थित भिजला जातो। लागेल तेवढंच पाणी ऍड करायचं आहे इथे आपल्याला। आता तुम्ही बघू शकता मसाला समोसे बनवण्यासाठी लागणारा डो आता रेडी झालेला आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 20 मिनिटांसाठी रेस्ट देऊया, म्हणजे रवा छान फुगेल। आता तुम्ही बघू शकता मसाले समोसे बनवण्यासाठी लागणारा डो छान सेट झालेला आहे। एकदा ह्याला एकसारखं करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मी डो व्यवस्थित मळून घेतलेला आहे पुन्हा एकदा, म्हणजे तो एकसारखा झाला। त्यानंतर त्याचे अशा प्रकारे 2 पोर्शन करून घेतलेले आहे आणि त्याचे असे मोठे मोठे बॉल्स तयार करून घेतलेले आहे। ज्या साईज पासून आपण पोळी बनवतो त्याच आकाराचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। आता आपण याची एक मोठी पोळी लाटून घेऊया। इथे आपल्याला ऑइल किंवा मैदा लावायची गरज नाही किंवा गव्हाचं पीठ लावायची गरज नाही। आता आपण इथे एक पोळी लाटून घेऊया। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड पण नाही। पातळ जर लाटली तर आपले समोसे व्यवस्थित फुगत नाही। बघा अशा प्रकारे एक पोळी लाटून घेतलेली आहे। पोळीची थिकनेस तुम्ही बघू शकता, खूप जास्त पातळ पण नाही किंवा खूप जास्त जाड पण नाही लाटून घेतली। आपण जसं घरामध्ये रेग्युलर पोळी लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायची ही पोळी। आता या पोळीच्या आपण स्ट्रिपा कट करून घेणार आहोत। त्यासाठी साईडचं पोर्शन काढून टाकायचा। हे बघा मी कशा पद्धतीने स्ट्रिपा कट करत आहे त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने। आता इथे बाकीच्या स्ट्रिप्स मी बाजूला काढून घेतलेल्या आहे। इथे एक स्ट्रिप घेतली, याला आपण आता मसाले समोसेचा आकार देऊन घेणार आहोत, म्हणजे ट्रायंगल शेप मध्ये कट करून घ्यायच्या आहे या स्ट्रिप्स। हे बघा किती इझिली आपले समोसे तयार होत आहे आता।
बाकीचे समोसे पण याच पद्धतीने कट करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपले मसाला समोसे तळण्यासाठी तयार झालेले आहे। याला असं सुट्ट करून घ्यायचं म्हणजे तळताना व्यवस्थित सोपं जातं। राहिलेले समोसे याच पद्धतीने तयार करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मसाले समोसे तयार झालेले आहे। हे बघा, 2 प्लेट भरून समोसे तयार झाले आपले। आता आपण हे समोसे तळून घेणार आहोत। आता इथे मसाला समोसे तळण्यासाठी मी ऑइल ठेवलं होतं। हाय फ्लेमवर ऑइल गरम करून घ्यायचं। आता यामध्ये मसाला समोसे ऍड करून घेऊया। गॅसची फ्लेम हायच ठेवायची, त्यानंतर त्याला लगेच पलटी मारून घ्यायचं। समोसे ऍड केल्याच्या नंतर थोडीशी मीडियम फ्लेम करायची म्हणजे आपले समोसे व्यवस्थित कुरकुरीत तळले जातील। तुम्ही बघू शकता आपले समोसे किती टम्म फुगलेले आहे। आता आपण हे समोसे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व समोसे याच पद्धतीने तळून घ्यायचे। ऑइल मध्ये टाकताना समोसे एकदम हाय फ्लेमवर टाकायचे, त्यानंतर तळताना मीडियम फ्लेम करायची म्हणजे व्यवस्थित समोसे तळले जातील। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मसाला समोसे तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगलेले समोसे तयार झाले आपले। आता आपण या समोस्यावर काही मसाले ऍड करून घेणार आहोत। त्यासाठी समोसे एका बाउल मध्ये काढायचे म्हणजे व्यवस्थित मसाले लावता येतात। आवाजावरून तुम्हाला कळत असेल किती कुरकुरीत समोसे तयार झालेले आहे। आता यावर थोडंसं लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया। त्यानंतर चाट मसाला, चवीनुसार मीठ। आता आपण हे मसाला समोसे एकदा टॉस करून घेऊया। हे बघा, समोस्याला व्यवस्थित मसाले लागलेले आहे। हे मसाले समोसे बनवताना खूप मजा येते कारण खूप छान फुगतात ना, तर बघायला खूप मजा येते। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मी तुम्हाला एक मसाला समोसा तोडून दाखवते। हे बघा, किती कुरकुरीत समोसे तयार झालेले आहे। अजून पण बघू शकता। मस्तपैकी 90s किड्स फेवरेट मसाला समोसे तयार झालेले आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील।